यवतमाळच्या दर्डा एज्युकेशन सोसायटी अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या YPS स्कूलमध्ये 2 शिक्षकांकडून 17 विद्यार्थिनींच्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आलेले आहे। हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर 2 शिक्षक, शाळेचे मुख्याध्यापक यांची अटक झाल्यानंतर यवतमाळमध्ये जो जनक्षोभ उसळला, मोठ्या प्रमाणात तणाव यवतमाळ निर्माण झाला। किशोर दर्डांच्या अटकेची मागणी पालकांनी लावून धरली होती। आज पहाटे दर्डांना पोलिसांनी गजाआड केलेला आहे आणि अमरावती विभागाचे परिक्षेत्रीय अधिकारी संजीव सिंगल यांनी नुकतीच पालकांची बैठक घेतली आहे। या बैठकीमध्ये काय निष्पन्न झालं, पालकांच्या अजूनही काय संतप्त प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेऊया। आम्ही 5 दिवसापासून या सगळ्या प्रकरणात आहे, पण आम्हाला मॅनेजमेंट कडून किंवा कोणत्याही कलेक्टर कडून म्हणा किंवा SP कडून असं समाधानकारक उत्तर नाही दिलं की तुम्ही बिनधास्त शाळेत पोरांना पाठवा आणि शाळा सुरू करा। ते तुम कंप्लेंट कर रहे हैं, ऐसा कर रहे हैं, वैसा कर रहे हैं, सब कायदे बता रहे हैं, काम कोई करणार नाही। दोषींवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे, जेणेकरून यापुढे कोणताही मनुष्य दुष्कृत्य करण्याचा धाडस करणार नाही, अशी कठोर कारवाई त्यांच्यावर झालीच पाहिजे आणि जे कोणी दोषी असेल तो यातून सुटू नये, एवढीच आमची पालकांची इच्छा आहे। माझं असं म्हणणं आहे की मुख्याध्यापकांना अटक झाल्यामुळे उपमुख्याध्यापक आहे यांच्या नेतृत्वात ती शाळा सुरू झाली पाहिजे। पोलिसांनी मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तिथे कमीत कमी 4 पोलिसांच्या तिथे ड्युट्या लावल्या पाहिजे की जेणेकरून की अशा प्रकारचे कृत्य भविष्यात घडू नये। शाळा सुरूच जर झाली नाही तर त्यांच्या भवितव्याचा काय, हा प्रश्न आता पालक विचारतायत। शासनाने त्या संस्थेवर प्रशासक नियुक्त करून ही शाळा चालवावी अशी एकमुखी मागणी पालकांची आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तकसह श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।